नमस्कार, मी गौरी सुर्वे. तुम्ही बघताय भाईंदर संवाद आणि आज मी उपस्थित आहे भाईंदर पश्चिममधील मॅक्सेस मॉल समोर. तुम्ही बघू शकता की आपल्या शहरामध्ये ऑटो चालक आहेत, त्या ऑटो चालकांची जी दादागिरी आहे ती दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही जी लाईन तुम्हाला दिसते ही कम्प्लिटली भाईंदर स्टेशनला जाणारी शेअरिंग ऑटोची लाईन आहे. आणि इथूनच इथे पुढे मी कॅमेरामॅनला सांगेन तुम्ही दाखवा, इथून पुढे ज्या ऑटो जातात त्या सगळ्या ऑटो ह्या मीटरनी जातात. म्हणजे जर एखाद्या ग्राहकाने सांगितलं की आम्हाला मीटरने जायचं आहे तर मात्र बरेचसे जे ऑटो चालक आहेत ते सरळ स्पष्ट नकार देतात आणि म्हणतात आम्ही मीटरनी जाणार नाही. एक फिक्स रेट त्यांचा ठरवलेला आहे. आता तुम्हाला स्क्रीनवरती एक ऑडिओ मी दाखवते. त्यामध्ये एका ऑटो चालकाशी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा मात्र त्याने स्पष्ट असं सांगितलं की आम्ही मीटरनी जात नाही, आम्ही शेअरिंगनी जात नाही, आमचं फिक्स या जागी जायचं एवढं भाडं आहे. आता हे भाडं ठरवलं कोणी? युनियनने हे भाडं ठरवलंय का? तर नाही, इथे युनियन वगैरे भाडं ठरवत नाही, आपोआप सगळे स्वतः भाडं ठरवतात असं या ऑटो चालकाचं म्हणणं आहे. ₹70 होगा मीटर से। प्राइवेट जाने पड़ेगा ना, सभी वहाँ पे नहीं है ना, प्राइवेट जाना पड़ेगा। शेयरिंग का बिठा ही सकते हो, मतलब अगर मुझे कोई दिक्कत नहीं तो बिठा लो ना आप यहाँ से सेलिंग वहाँ जाते हैं कोई पैसेंजर। ये रेट मतलब आपका फिक्स ही रहता है? हाँ, यूनियन वाले फिक्स किए? यूनियन वाला फिक्स नहीं किया है, अपने आप ही फिक्स किए हो आप लोग? कोई भी पूछोगे उतना ही। तुम्ही बघितलं की ऑटो चालकांचं म्हणणं काय, म्हणजे एका ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर एक स्पेसिफिक रेट ह्या लोकांनी ठरवलेला आहे. आता हा रेट ठरवला कोणी, हा प्रश्न इथे उभा राहतो. 1-2 किलोमीटरसाठी जवळजवळ जर रोज 60-70 रुपये खर्च करायचा जर विचार केला सामान्य जनतेने तर त्या सामान्य जनतेला याचा किती फटका पडणार आहे. म्हणजे जर मीटरवरती जाण्याची सोय तुम्ही ठेवलेली आहे तर तुम्ही मीटरवरती का जात नाही? हेच जे ऑटो चालक आहेत ते खूपदा मीटरवरती जाणार असं सांगतात. म्हणजे मॉर्निंगच्या टायमाला जर तुम्ही बघितलं तर ऑफिसची जी गर्दी असते त्या ऑफिसच्या गर्दीमध्ये तुम्ही मीटरने आम्ही जाऊ असं सांगता. पण तेच मात्र इव्हिनिंगच्या टायमाला तुम्हाला जर 4-4 पॅसेंजर भेटले तर ते 4-4 पॅसेंजर घेऊन तुम्ही शेअरिंगने देखील प्रवास करता. कॅमेरासमोर बोलायला हे ऑटोवाले स्पष्ट नकार देतात. पण आता यामध्ये जर फरफट आपण बघितली तर जर कुणाची होत असेल तर ती इथल्या सामान्य नागरिकांची आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नक्की आहेत तरी कुठे? त्यांचं ह्या सगळ्यावरती लक्ष का नाही आहे? म्हणजे उत्तर भारतीयांना मराठी आली पाहिजे ह्यासाठी जसा तुम्ही स्टँड घेताय, मराठी भाषेला पुढे नेण्याचं काम करताय, उत्तर भारतीय ऑटो चालकांना तुम्ही मराठी शिकवताय, मग उत्तर भारतीय ऑटो चालक असो किंवा मराठी ऑटो चालक असो ह्यांची ही जी मनमानी चालू आहे ही मनमानी नक्की बंद कधी होणार आहे? यावरती परिवहन मंत्री नक्की कधी ॲक्शन घेणार आहे? इथल्या जनतेला ह्यापासून कधी आश्वासन भेटणार आहे आणि इथल्या जनतेला यापासून कधी दिलासा भेटणार आहे? म्हणजे मीटरची एक फिक्स अमाऊंट असताना देखील बऱ्याचदा तुम्ही शेअरिंगनी जाता आणि शेअरिंग म्हटलं की तुम्ही मीटरलाही नाही म्हणता. म्हणजे कन्फ्युजन करून तुम्ही लोकांसमोर नक्की ठेवताय तरी काय? इथल्या जनतेला ह्यापासून कधी आराम भेटणार आहे आणि इथल्या जनतेला यामधून कधी सुटका भेटणार आहे हा प्रश्न इथे उभा राहतो. परिवहन मंत्री यावरती नक्की काय ॲक्शन घेतात ते आता बघण्यासारखं असेल. मीरा भाईंदरमधील अशाच तमाम बातम्यांसाठी पाहत राहा भाईंदर संवाद.